सर्वांना सहसने जिजाऊ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी तसेच सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीसाठी उद्या दिनांक 8 जुलै 2024 रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅली निघणार आहे। या रॅलीचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार आहेत। दुपारी 12 वाजता व्यंकटराव तर्फेकर चौक म्हणजेच राज कॉर्नर या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होईल। रॅलीला सुरुवात होत असताना जिजाऊ वंदने रॅलीला सुरुवात करून 12:30 वाजता ती राजमाता जिजाऊ चौक वर्कशॉप करण्या ठिकाणी येईल। 1 वाजता श्रीनगरला पोहोचेल। 1:30 वाजता शासकीय विश्रामगृहासमोर पोहोचेल। 2 वाजता ITI चौक म्हणजेच महात्मा फुले चौकात येईल। 2:30 वाजता महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पोहोचेल। 3 वाजता छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी पोहोचेल। 3:30 वाजता कला मंदिर या ठिकाणी पोहोचेल। 4 वाजता SP ऑफिस चौक म्हणजे वजीराबाद चौरस्त्यावर पोहोचेल आणि 4:30 वाजता छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर ही रॅली पोहोचेल। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार आणि पुष्पमाला अर्पण करून जरांगे पाटील हे समाजासोबत संवाद साधतील। जसाही संवाद संपला त्याच्यानंतर जरांगे पाटील मुक्कामाकडे ओम गार्डन कवठा या ठिकाणी रवाना होतील। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या गाठी भेटी घेतील। सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेतील आणि मग येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपलं आंदोलन कुठं आहे काय आहे याची सर्व पत्रकार बांधवांना याची सूचना करतील आणि त्यांचं त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला जे काही इशारा आहे ते इशारा देतील। त्यानंतर रात्रीच्या वेळी वेळ भेटला तर जिजाऊ सृष्टी हनुमानगड या ठिकाणी भेट देतील आणि आराम करतील। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून 9 वाजताच्या दरम्यान जेवण करून लातूरकडे ते प्रस्थान करतील। या सदरील रॅलीमध्ये ज्या ज्या नियोजनाच्या गोष्टी लागतील त्या सर्व नियोजनबद्ध करण्यासाठी मागील 15 ते 20 दिवसापासून नांदेड येथील सर्व सकल मराठा समाजातील मराठा सेवक रात्रंदिवस राबत आहेत, अफार मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत। बांधवांनो, एखादा इव्हेंट एखादा प्रोग्राम जर सक्सेस करायचा असेल त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ज्या ज्या साधन सामग्री लागतात त्या सर्व साधन सामग्रीची जबाबदारी आज नांदेड जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांनी आपल्या आपल्या खांद्यावर वाटून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने नियोजन सुद्धा चालू आहे। या रॅलीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट मराठा सेवकांची खूप मोठी जबाबदारी आहे। मराठा सेवकांसाठी जवळपास 5000 कॅडरबेस मराठा सेवक या ठिकाणी तयार केले आणि काल दिनांक 6 रोजी या कॅडरबेस कार्यकर्त्यांचं या मराठा सेवकांचं प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी एक्स पॅरामिलिटरी संघटना यांच्या काही आमच्या आर्मीच्या रिटायर्ड आर्मीच्या जवानांनी आणि DYSP कृतिका मॅडम यांनी घेतलेला आहे। जवळपास 5000 मराठा स्वयंसेवक आज तयार होऊन या रॅलीचं नेतृत्व करणार आहेत। त्या रॅलीला सांभाळणार आहेत, सुरक्षा कवच म्हणून वापरणार आहेत। त्यानंतर रॅलीला सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट लागते की गावखेड्यातून येणाऱ्या आमच्या समाज बांधवांना त्यांच्या वाहनाची व्यवस्था करून देणे। तर आपण पार्किंगच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर नांदेड शहरामध्ये जवळपास 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। नंबर 1 मार्केट कमिटी मैदान नवीन मोंढा, नंबर 2 शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय म्हणजेच पॉलिटेक्निक कॉलेज मैदान, नंबर 3 कॅनल रोड नांदेड उत्तर भागामध्ये आणि नंबर 4 मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आणि लोहा कंदार या ठिकाणाहून येणाऱ्या बांधवांची पार्किंगची व्यवस्था नागार्जुना पब्लिक स्कूल या ठिकाणी करण्यात आली आहे। ही पार्किंगची व्यवस्था अशा ठिकाणी करण्यात आली ज्या ठिकाणी जे समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना गाड्या राज कॉर्नरला सोडून त्या ठिकाणी पार्क केल्या जातील आणि सभा संपल्याच्या नंतर त्याच गाड्या घेऊन आपण आपल्या घरी सुखरूप जावं यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे। जर एखाद्या रॅलीचा आणि एखाद्या कार्यक्रमाची शासकीय स्तरावर परवानगी घ्यायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा निवेदन सादर करावं लागतं। त्याच पद्धतीनं आज मागील 2 ते 3 दिवसापासून कागदपत्र पाठपुरावा करणाऱ्या आमच्या समितीतील सदस्यांनी निवेदनाचा पाठपुरावा केला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय आयुक्त साहेब नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका तसेच ज्या ज्या हद्दीमध्ये रॅली जाईल आणि ज्या मुक्कामाची व्यवस्था आहे त्या प्रत्येक हद्दीतील पोलीस स्टेशनला हे निवेदन आमच्यातर्फे सकल मराठा समाज नांदेडकडून देण्यात आलेलं आहे। आम्ही नवीन मोंढा मार्केट कमिटी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली म्हणून मार्केट कमिटीच्या संचालक मंडळांना सुद्धा निवेदन देणं आमचं क्रमप्राप्त होतं म्हणून संचालक मंडळांना सुद्धा मार्केट कमिटीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा या ठिकाणी त्यांच्या नावानं आम्ही एक लेटर दिलेलं आहे। या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत असताना आम्हाला शासनाने ज्या पद्धतीनं जी काही परवानगी दिली नियम व अटीमध्ये राहून आम्हाला शासनाने ज्या पद्धतीनं पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग नांदेड यांच्या मार्फत जे आम्हाला परवानगीचं पत्र आज प्राप्त झाले त्याच्यामध्ये अनेक नियम व अटी लावण्यात आले। आम्ही तंतोतंत या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करू। यदा कदाचित समाज बांधवांनी
कोणतीही गोष्ट कमी जास्त केली तर त्याचं सर्वस्व खापर हे आयोजकावर येत असते। म्हणून सर्व समाज बांधवांना मी विनंती करतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय जवळ आलेला आहे। आपल्या हातातोंडाला आलेला घास आपण कधीही कुणाला गालबोट लावून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये। बांधवांनो, शांततेत या आणि शांततेत जा। कोणीही घाई गडबड करू नका, कोणीही घोषणा वल्गर देऊ नका। ज्या समितीकडून घोषणा देण्यात आलेल्या आहेत, जे लिहून पाठवण्यात आलेले आहेत, त्याच घोषणा द्या। शांतता रॅली आहे, मराठ्यांच्या संस्काराचं आणि मराठ्यांच्या विचारांचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। म्हणून तळागाळातल्या सर्व समाज बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, उद्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा आणि रॅली ही शांततेत आणि स्वयंशिस्त पद्धतीने साजरी झाली पाहिजे, पार पडली पाहिजे, याची दक्षता घ्या। शासनाच्या माध्यमातून शाळेला एक दिवस सुट्टी कशी देता येईल याची आपण कारणमीमांसा करावी। आम्ही त्या गोष्टी नाही ते केल्या नाहीत, परंतु खाजगी क्लासेसला एक दिवशी सुट्टी देण्यासाठी समितीच्या मार्फत एक निवेदन त्या ठिकाणी गेलेलं आहे। खाजगी क्लासेसवाल्यांनी एक दिवसाची सुट्टी सुद्धा उद्या घोषित केलेली आहे। त्याच्यामुळं त्या दिवशी शाळेचा किंवा लेकरांना अडचण होणार नाही याची दक्षता नियोजन समितीने घेतलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रॅलीच्या दरम्यान जे कोणते आबालवृद्ध किंवा महिला लहान लेकरं असतील त्यांना यदा कदाचित शरीराला कुठली इजा झाली किंवा रॅलीमध्ये कुठला त्रास झाला तर टेम्पररी 2 मेडिकल स्पॉट आम्ही त्या ठिकाणी निवडलेले आहेत। जे छत्रपती शिवाजीनगरचा जो ओव्हरब्रिज आहे, त्या ओव्हरब्रिज कडून जो आधार हॉस्पिटलकडे रस्ता जातो त्या ठिकाणी एक पेंडाल राहणार आहे। त्याच्यामध्ये अतिशय तज्ञ असे डॉक्टर बसून असतील। त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सगळ्या सुविधा असतील, स्टेटोस्कोप असेल, बीपी ऑपरेटर्स असेल आणि फर्स्ट एड किट सुद्धा असेल आणि बऱ्यापैकी इलेक्ट्रोलाइट एनर्जेल जे काही पावडर लागेल, पेयजल लागेल ते सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असेल। आणि दुसरा स्टॉल हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला एनडीसीसी बँक म्हणजे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्याच्या समोर तो दुसरा स्टॉल असेल। त्या अशा पद्धतीनं मेडिकल आणि इमर्जन्सीची आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि दुसरी बाजू नांदेडच्याच आमच्या काही समाज बांधवांनी जवळपास 10 ॲम्ब्युलन्स दिले आहेत। 10 ॲम्ब्युलन्स हे रस्त्याने न राहता 10 ॲम्ब्युलन्स ह्या आडव्या रोडनी राहतील, जसे की शिवाजीनगरच्या पाठीमागे म्हणजेच VIP रोडला, जसे की रेस्ट हाऊसच्या पाठीमागे म्हणजे रेस्ट हाऊसच्या बाजूनी जो रोड जातो इकडे श्यामनगरकडे त्या रोडला, आनंदनगरकडे वर्कशॉप कॉर्नरवरून जो आनंदनगरकडे रोड जातो त्या रोडला, चैतन्यनगरकडनं एअरपोर्ट साईडला जातो त्या रोडला, जेणेकरून यदा कदाचित कोणाला दुखापत झालीच तर त्या मधल्या मार्गाने ॲम्ब्युलन्स थेट दवाखान्यामध्ये पोहोचली पाहिजे याची सुद्धा काळजी या ठिकाणी नियोजन समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे। सर्व समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे, पोलिसांनी दिलेल्या सूचनेचं पालन करायचंय आणि आपली रॅली ही सक्सेस आणि यशस्वी करायची। पोलिसांनी जागोजागी बॅरिगेटिंग ज्या केल्यात त्या बॅरिगेटिंग आणि त्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून आपण आपली पार्किंग व्यवस्था योग्य केली पाहिजे। ज्या मार्गाने यायचंय, ज्या मार्गाने जायचंय त्याच मार्गाने गेले पाहिजे। कोणीही कोणावर आरेरावीची भाषा नाही केली पाहिजे। आणि रॅलीच्या दरम्यान जर यदा कदाचित कुठला अनुचित प्रकार घडताना आपल्या दृष्टीस आला असेल तर त्या समाजकंटकास उचलून आपण पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, नाही की त्याच्यासोबत वाद घातला पाहिजे। ही एवढी या ठिकाणी मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पुनश्च एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये 8 जुलैला म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजताच रॅली सुरू होण्याच्या अगोदर 1 तास राज कॉर्नर या ठिकाणी जमायचंय आणि लाखोच्या संख्येने जमून मराठ्यांच्या एकीची ताकद आपल्या सरकारला दाखवायची, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आपण गावगाड्यातून आल्याच्या नंतर येताना सोबत तर आपण आपली पाण्याची बॉटल आणि भाकरी घेऊन, छत्री घेऊन किंवा रेनकोट घेऊन पावसाचं संरक्षण करण्यासाठी येणारच आहात, त्याच्याबद्दल शंकाच नाही। तरी पण ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटलं की मला इथं रॅलीच्या दरम्यान चलून भूक लागली, त्या ठिकाणी रस्त्याने रॅलीच्या मार्गामध्ये सुद्धा अनेक जेवणाचे स्टॉल आहेत, पाण्याचे स्टॉल आहेत, त्या ठिकाणी आपण भोजन व्यवस्था ठिकाणी करू शकता, पाणी घेऊ शकता। त्याच्यानंतर पार्किंगमध्ये नवीन मोंढा मार्केट कमिटीच्या मैदानामध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचं काम ह्या संचालक मंडळाने ठेवलेलं आहे, आपल्या समाज बांधवांनी ठेवलेलं आहे। म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की पार्किंगमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आपल्या जेवणाची व्यवस्था होईल, पाण्याची व्यवस्था होईल। जेवण आणि पाणी करून आपण आपल्या गावाकडे जाऊ शकता आणि आलेल्या गाड्या लावू सुद्धा शकता। फक्त विनंती एवढीच राहील, जेव्हा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ रॅली संपेल ना तेव्हा त्या ठिकाणी 4 एक्झिट आहेत। एक एक्झिट हा रेल्वे स्टेशन मार्गे जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकडे, दुसरा एक्झिट हा कोर्टाच्या पाठीमागून जातो, तिसरा एक्झिट हा कलेक्टर ऑफिसच्या मार्गाने जातो आणि चौथा एक्झिट हा SP ऑफिसच्या मार्गाने जातो। ह्या 4ही एक्झिटवर कोणीही घाई गडबड न करता आपण आपल्या पार्किंग पर्यंत व्यवस्थित पोहोचायचंय आणि पार्किंग मध्ये पोहोचल्यानंतर पार्किंग मधल्या गाड्या आपण व्यवस्थितरित्या बाहेर काढून कुणाही दुसऱ्या गाडीला अडचण निर्माण झाली नाही पाहिजे, आपल्या समाज बांधवाला आणि माता भगिनीला त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपला समाज बांधव अडचणीत येणार नाही। बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्या समाजातील सर्व नवतरुणांना, नवयुवकांना, नवबांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की पाटलाचं शरीर हे
अत्यंत अत्यंत जास्त खालावलेला आहे। अनेक वेळा आमरण उपोषणासारखं शस्त्र त्यांनी बाहेर काढल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये आज प्राण नाही राहिलेला आहे। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आपण पाटलासोबत सेल्फी काढण्यासाठी किंवा पाटलासोबत गाठीभेटी घेण्यासाठी जास्त धावपळ किंवा गडबड न करता पाटलांच्या शरीराला त्याचा त्रास होणार नाही किंवा पाटलाच्या शरीराला आपला धक्का सुद्धा लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यासाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून जवळपास 8 बाउन्सर आणि सर्व सुरक्षा कवच त्या ठिकाणी स्वयंसेवकाच्या मराठा सेवकांच्या माध्यमातून उभा केलेला आहे। पोलीस बांधव सुद्धा त्या ठिकाणी राहतील। तरी पण त्याच्यासाठी काळजी घेण्यासाठी आपण प्रत्येकजण मराठा सेवक व्हायचं आहे। पाटील जेव्हा भाषण करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडून मुक्कामाच्या व्यवस्थेकडे जातील तेव्हा सुद्धा पाटलाला सुखरूपपणे गाडीपर्यंत पोहोच करायचं आहे आणि गाडीतून व्यवस्थितरित्या मुक्कामापर्यंत पोहोच करायचं आहे। ही जबाबदारी तुमच्या आमच्या स्वयंसेवकाची आहे। म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की अशा घाई गडबडीमध्ये पाटलाला त्रास होणार नाही याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे।